पवार यांच्या कोट्यातील उमेदवारी मला दिली, पाठबळ शरद पवारांनी दिलं, मात्र आमच्या विचाराचे 3-4 आमदार सोबत आले नाहीत अशी खंत शेकापच्या जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे। आपण निवडणूक जिंकण्यात मास्टर आहोत, पण घोडे बाजार मास्टर नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे निकाल लागले आणि महाविकास आघाडीमध्येच तू-तू-मैं-मैं सुरू झाली। मुळात जयंत पाटील यांची उमेदवारी ज्यावेळेस आली त्यानंतरनं मिलिंद नार्वेकरांचा अचानक आलेला अर्ज आणि त्यानंतरनं ही बिनविरोध होणारी निवडणूक लागली। या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं काय झालं, सगळ्या घडामोडी कशा स्वरूपात घडल्या, आपल्याबरोबर आहेत जयंत पाटील शेकापचे की ज्यांना शरद पवारांचे उमेदवार म्हणून समोर आणलं गेलं होतं। पवार साहेबांचं पुरस्कृत असे तुमची उमेदवारी होती आणि सगळ्यांना आश्चर्य आत्ता यासाठी वाटलं की तुमचं सगळ्यात खासियत यासाठी आहे की कधीही तुम्ही निवडणूक रिस्कशिवाय लढत नाही असं नाही, तुमच्याकडे मतं नसतात तरी तुम्ही जिंकता। यावेळेस काय झालं नेमकं गणित? पवार साहेबांची पेक्षा पुरस्कृत कशाला, मी महाविकास आघाडीमध्येच आहे आणि महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे पवार साहेबांनी त्यांच्या कोट्यातली सीट मला दिली आणि पवार साहेबांनी भरपूर मेहनत घेतली, भरपूर पाठबळ दिलं आणि त्यामुळे मला थोडा उत्साह होता। मी तुमच्याबरोबर जोरात बोलत होतो, पण जे माझे पूर्वंपाक जे माझे सहकारी होते, जे आमच्या डाव्या आघाडीमध्ये डाव्या विचार ती 3-4 मतं आमची फुटली आणि ज्यांनी काँग्रेसने आम्हाला जर 1 नंबरमध्ये 3 मतं द्यायचे जे कबूल केलं होतं ते दिले असते तरी मी येत होतो, काही प्रश्न नव्हता। परंतु मला सेकंड प्रेफरन्स मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे आम्ही बघितलं तर, आणि सेकंड प्रेफरन्समध्येच मी येणारा उमेदवार होतो हे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे जी मतं इतर पक्षाची पण फुटली आणि ती मोठ्या प्रमाणात झाली, तर जी कमी मतं होती, उद्या सदाभाऊ खोतनं मतं कोटा कमी होता त्यांचा, 10-12 मतं घेऊनच ते उभे होते, तर ते पहिल्याच फेरीत आले निवडून। बरोबर, हे कशामुळे घडलं? कारण की या प्रेफरन्स वोटिंगमध्ये सुद्धा तुम्ही मास्टर्स आहात, तुम्ही यापूर्वी नाही मी मास्टर आहे, पण हाऊस ट्रेडिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात मी एवढे निवडणूक लढते कधी झालं नाही। म्हणजे कोट्यामध्ये भाव, आणि मी कोणाला कधी निवडणूक लढवतो पैसे दिले नाहीत। खोट्यामध्ये भाव म्हणजे काय चाललं होतं, काय कानावर होतं तुमच्या? लोक बोलतात तिथे काउंटिंग आता 20-20 कोटीपर्यंत भाव गेलेला आहे असं म्हणतं। हो, 20-20 कोटीपर्यंत, आणि लेप बनवणाऱ्या काही आमदारांनी 6-7 कोटी घेतलेली आहे। काउंटिंगमध्ये चालताना तिथे चर्चा केली आणि काही BJPचे लोक सांगतात ते मिळू शकत नाहीत, चर्चा करताना हसण्यावारी नेताना म्हणजे तेवढे मुलं टिंगल करतात, पण प्रत्यक्ष त्या पद्धतीचीच गोष्ट घडलेली आहे। नाही, तुमच्याबरोबर समविचारी मतं असणं हे अपेक्षित होतं, ते कुठे कमी झालं असं दिसतं? 3च मतं होती, 3-4 मतं। ते कोणते झाले असा तुमचा अंदाज आहे प्राथमिक? सर्वच गेली ना, कुणाची? सर्वांची, आमची, माझ्या सगळं आमच्या पार्टीचा पण उमेदवार गेलेला आहे ना त्याच्यात, श्यामसुंदर शिंदे। त्याच्यामध्ये काय मतं कोणाची दुसरी पडलेलीच नाहीत, 12च मतं आम्हाला पडलीत। बरोबर आहे। हे 12 मतं म्हणजे तुम्हाला थेट राष्ट्रवादीची आहेत का त्यांना तुमच्या मित्र? राष्ट्रवादीचे आहेत। 1 मत माझ्या काही मित्रांनी दिलं त्याचं नाव मी सांगत नाही। मित्रांनी म्हणजे तुमच्या महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त महायुतीमधील महायुतीमधलं 1 मत आहे ते, पण तरी सुद्धा मग 1 मत राष्ट्रवादी शरद पवारांचं नाही। शरद पवारांकडे 11च मतं होती। शरद पवारांकडे जे आले होते आहे त्यावेळेला त्यांचं नाव नाईक, तर त्या नाईकांनी मत दिलं नाही, बघायला मिळालं ना। या गोष्टीमध्ये आपल्याबरोबर माकप, सपा आणि MIM यांची सुद्धा बेरीज होती। काही संबंध नाही, MIMचा मी कधी संबंध ठेवला नाही, मी त्या आमदारांना ओळखत सुद्धा नाही आहे, मी बघितलं पण नाही, त्यांना असतील सभागृहात, माझ्या खालच्या सभागृहातल्या काही आमदार नवीन आहेत, मी ओळखलं पण नाही आहे, आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे माझा भरपूर कोटा होता, त्याच्यामध्ये प्रश्न नाही, त्याच्यामध्ये अंदाज चुकला, जय पराजय होत असतो, त्याला काय नाही। पाटील साहेब, एक गोष्ट आहे, मकप हा आपल्या विचारांचा आहे, आपल्या बाजूने कायम राहणारा होता, सपा हा देखील अपेक्षित आहे कारण की तो ऑब्व्हियसली इथे MIMशी तुम्ही अप्रोच नाही झाला सांगताय, पण हे 2 मतं प्लस माकपाचे 3 मतं आणि बहुजन विकास आघाडीसाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न करत होता। त्यांनी कबूल केलं होतं पवार साहेबांना, शेवटपर्यंत मला कबूल केलं होतं, नाही दिली।
त्यांचे हे कशामुळे होऊ शकतं? नाही, त्यांना काय त्यांच्या मतदारसंघात भरपूर फंड दिलेला आहे, तो पण आचारसंहितेचा भंग आहे असं माझं म्हणणं. नाही, मग तुम्ही या संदर्भात काही मला विचार करावा लागेल, मला महाविकास आघाडीत चर्चा करावी लागेल, माझ्या पक्षामध्ये पण लोकांची आज आमची सेंट्रल कमिटीची बैठक चालू आहे, तुम्ही बघताय तिथे पण कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत, तर त्याच्यावर चर्चा होईल लगेच आजच्या. आणि हे सगळं आजच आपण घेण्यामध्ये संपूर्ण चर्चा करून, कारण परवा आपण झोपलोच नव्हतो, तुम्ही पण माझ्याबरोबर झोपला नव्हतात, 3:30-4 वाजेपर्यंत बैठक चालली आणि लगेच आम्ही इलेक्शनच्या ठिकाणीच गेलो 8 वाजता. आज मी सकाळी थोडा उशिरा उठलो, पवारसाहेबांची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मी लगेच आलो, त्यांना सगळा रिपोर्ट देण्यासाठी गेलो होतो मी, पण त्यांना डॉक्टरनी बोलायला बंदी केलेली आहे म्हणून मी आलो. नाही, मला या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतं की 2 वर्षापूर्वी काँग्रेसची ज्यावेळेस मतदान झालं, म्हणजे राज्यसभेचं असो किंवा विधान परिषदेचं, त्यावेळेस देखील काँग्रेसची मतं फुटली, अतिरिक्त कोटा हा विषय झाला. यावेळेस सुद्धा तसाच काही विषय झाला का ज्याच्यामुळे ही अडचण आली? काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटलेली आहेत, कारण त्यांना कोटा 31चा दिला होता आणि 7 मतं 28चा दिला का 31चा मला माहिती नाही, कारण मी त्या बैठकीत नव्हतो. काँग्रेसने आहे त्यावेळेला 3 नंबर दिला मला, तरी तो 2 नंबर सारखाच होत होता, तर काय प्रॉब्लेम नव्हता, माझी तक्रार पण नव्हती. परंतु काँग्रेसचा उमेदवार पहिल्या राऊंडमध्ये यायला पाहिजे होता, तो दुसऱ्या राऊंडमध्ये आलेला. बरोबर आहे. सेकंड म्हणजे फर्स्ट राऊंडला न मिळता प्रज्ञा सातव यांना सेकंड राऊंडला जावं लागलं, याच्यामुळे त्याचा फायदा महायुतीला डायरेक्ट त्यांचे पहिले 9 आले. हो बरोबर, त्याच्यामुळेच आले. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये जी चर्चा झाली, की ज्या पद्धतीची चर्चा होती त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे निरीक्षक आले होते, रमेश चंदिके महाराष्ट्र प्रभारी आहे, तर ते पण विचारे माझ्यासाठी शेवटपर्यंत थांबले होते. माझ्याजवळ विधानभवनात काल आले पण होते, विधानभवनात आले, माझ्याबरोबर अर्धा एक तास थांबले, तुम्ही हुताच बघितलं भाषेमध्ये ते थांबले होते. त्यांना पण मी धन्यवाद देईन की या पद्धतीचं. पण काय झाला, पराजय झाला, पुन्हा बघू, नवीन आहे. नाही, मलाही वारंवार यासाठी विचारायचं की काँग्रेसमध्येच काय हे होतं सगळ्या घडामोडी सगळ्यात मोठ्या, इतकी गडबड, म्हणजे काँग्रेसमध्ये हा विषय कशा? कारण की तुम्ही शेवटी उमेदवार होतात, तुमच्याशी कमिटमेंट होती, इव्हन प्रज्ञा सातव यांना सुद्धा जी कमिटमेंट होती ती सुद्धा झाली नाही त्यांच्या खास उमेदवारासाठी, जे कोर मतं असतील त्यांची. प्रज्ञा सातव ही गांधी फॅमिलीची उमेदवार आहे, गांधी कुटुंबियांचं, त्यांच्या मिसेस सिस्टरचं पण मला माहिती आहे, आणि त्यांचे गांधी कुटुंबियाचे जे सदस्य म्हणून ती वावरतात, त्या डॉक्टर आहे स्वतः, आणि म्हणून त्यांना तिकीट दिलं. पण ते काय काँग्रेसवाल्यांना मान्य नव्हतं असं दिसतंय, जे आमदार होते ते. बरोबर आहे. त्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. या संदर्भामध्ये तुम्ही त्यांच्या पुरस्कृत उमेदवार होतात, आता हे जे घडलेलं आहे याच्याकडून तुम्ही तुमच्या मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला काय मागणी करू पाहताय का, ही जे किमान याच्या संदर्भात काही कारवाई करणं अपेक्षित आहे? कारवाई 100% करणार. शरद पवार गटांचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांची मतं सगळी मिळालेली आहेत, काँग्रेस करणार, 100% करणार. आज दावा केला गेला की उबाटाची सुद्धा मतं फुटली, म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेची देखील मतं फुटली, ही खरंच तसं झालं? नाही, मी डिटेल्स केल्या नाही, पण चर्चा काल होती, मी बघितलं नाही तुम्हाला ना, मी म्हणजे निकाल लागल्याबरोबर मी बाहेर आलो, ते थांबलो पण नाही आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी भरपूर कार्यकर्ते जमले होते इथल्या निवासस्थानी, त्यांना भेटायला गेलो आणि मग मी झोपून गेलो, रात्रभर झोपलो नव्हतो, जे खरं आहे तुम्हाला म्हणून. आणि सकाळी उठलो तेव्हा पवारसाहेबांकडे गेलो, आज आमची पक्षाच्या सेंट्रल कमिटीची मीटिंग चालू आहे आता, आणि त्याच्यामुळे मी थोडा उशिरा चालू, अर्धा तास सेंट्रल कमिटीला. मला एक विचारायचं आहे की या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान पहिल्यापासून असा एक विषय होता की 9 जागा म्हणजे 11 जागा 11 उमेदवार असतील तशा स्वरूपाचं गणित होतं. मिलिंद नार्वेकरांच्या एंट्रीनी तुमची उमेदवारी धोक्यात आली का? आणि तुम्ही तसं खतरो के खिलाडी म्हणून ओळखलं जाता, तुम्ही रिस्कवर खेळता, रिस्कवर जिंकतही आला आत्तापर्यंत 4 टर्म्स. आता ह्यावेळेस एक उमेदवार हे विषय अडचणीचा झाला का? नाही, अडचणीच्या पेक्षा ज्या पद्धतीचं आउटस्टँडिंग चालू आहे हे महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हतं. हे गेल्या लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीपासून
ही मतं फुटण्याची आपल्याकडे महाराष्ट्रात सुरुवात झालेली आणि प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. हे जनतेचेच पैसे त्या ठिकाणी दिले जातात आणि जनतेचे आज जे चालू आहे की ह्या योजना फुकट निविकट त्याचा प्रश्न नाही आहे. माझी खंत आहे की माझ्या विचाराचे लोक आता तिथे नाही आहेत सभागृहामध्ये आणि त्याची खंत मला महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत आणि त्यांना दुःख होतं आहे. निखिल वागळेसारखे ज्येष्ठ पत्रकार यांनी पण माझ्यावर कॉमेंट्स भरपूर केलेले आहे आणि त्यांनी दिलेलं आहे. मी वाचलं नाही ऐकलं नाही आहे पण सतत ही मतं फुटली ही सांप्रतच्या राजकारणाला आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एकदम धक्कादायक आहेत. बरोबर आहे. ही हे बुमरँग पण होऊ शकतं आणि ते होणार आहे की असं. आत्ता काय झालं, कपिल पाटील यांचे आत्ताच त्यांनी एक विधान केलं, आपले शिक्षक आमदार कपिल पाटील. त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या उमेदवाराला शिक्षक पदवीधरमध्ये इथे अभ्यंकर उभाटांचे उमेदवार दिले गेले, त्याच्यामुळे त्यांचे कॅन्डिडेट पडले. आज तुमच्यासारख्या विचारांच्या माणसाला सुद्धा उभा केला, तुमच्या विरोधात उद्धवजींनी कॅन्डिडेट उभा केला, यामुळे तुमचं आज राजकीय अस्तित्वावर आता प्रश्न आहे. पण तसं मी बोलणार नाही कारण 3 उमेदवार आमच्या ताकदीवर येऊ शकत होते. त्याने आग्रह केला तर मी कधी केलं नाही. बरोबर. हे त्यांची 15 मतं होती, माझ्याकडे 12 मतं होती आणि आमची सगळी मिळून 17 होती. मला 3-4च मतं पाहिजे होती आणि सेकंड प्रेफरन्स मला काँग्रेसनी शब्दाप्रमाणे दिला असावा, मी बघितला नाही. त्याच्यामुळे काय त्याच्यात माझी तक्रार पण नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की खरंच मिलिंद नार्वेकर जर उभे राहिले नसते तर हे तुमच्यासाठी फायद्याचं झालं असतं किंवा उद्धवजींनी फायदा केला? मी एवढं काही किंमत देत नाही त्याच्यात त्या गोष्टीला. राहिले निवडणूक आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. पण आणि मी जिद्दीचा आणि चळवळीचा आणि विचारधाराला धरून असलेला कार्यकर्ता आहे. बरोबर. आणि मी त्याच्यामध्ये कधी ढगळं नाही. माझे सर्व क्षेत्रामध्ये सर्वांबरोबर मैत्रीची, अगदी पत्रकारिता असो, इंडस्ट्रीज असो, कोणी कामगार आघाडी, शेतकरी आघाडी असो किंवा या विधिमंडळातल्या शिपायापासून सेक्रेटरीपर्यंतचे जे झालेत त्यांच्याबरोबर मी नेहमी वैचारिक माझे मतभेद असतील पण मैत्रीचे संबंध कायम ठेवले. त्याचा मला आनंद होतो. आणि काही कर्मचारी मी जेव्हा म्हटलो बाहेर आलो त्याचे आमचे सुरक्षा रक्षक वगैरे सगळे रडत होते. ते म्हणत होते डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. त्यांना वाटतं की हे गरिबांचा आवाज उठवत आहेत, नेहमी एक करतात, चांगले प्रश्न अन्याय जिथे होतो त्या ठिकाणी आपल्याला नेहमी आवाज देतात, साथ देतात. त्याच्यामुळे एक आनंद आहे. ते पण आहे, हा पण एन्जॉय करतोय मी. कधी काय करायचं हा पण एक वेगळा एन्जॉय आहे. आणि मी पण आज 70 वर्षाचा झालो आहे. म्हणजे मी उगाच राहत नव्हतो. तुमच्यासारख्या हितचिंतकांनी मला सांगितलं पण मी काही माझी जिद्द सोडणार नाही, होणार. आणि शेवटी किती काही अपडाऊन केलं तर शेवटी विचारानेच देशामध्ये आणि जगामध्ये राजकारण चालतं. आज बघितलं फ्रान्समध्ये आज लेफ्ट फ्रंटचा उत्साह आलेला आहे. आणि पूर्वी एकाच पक्षाची 2 पक्षीय द्विपक्षीय लोकशाहीला अमेरिका आणि इंग्लंड मानत होती, फ्रान्स पण मानत होती. त्या देशामध्ये आज तिरंगी चौरंगी त्रिशंक लोकसभा येत आहेत. ते आमच्यासारख्या लोकांना चांगलं आहे की आम्ही आशादायक आहोत. आज ना आमचा विषय जे तुम्ही पण काय तुम्ही मध्यमवर्गीय गरीब आहात, तुम्ही स्वतः व्यक्तिगत म्हणजे तुम्ही काय मोठे पैसेवाले नाही आहात पण त्यांच्यासारखी कामं करायला मला आनंद होतो. तर मी तुम्हाला कधी संधी दिली नाही की प्रश्नाला गैर राहिलो, मला मॅनेज केला किंवा प्रश्नासाठी आपण गैर राहिलो, चांगला पैसे कमवणारा प्रश्न आहे तरी ही एक मोठी कमाई मी घेऊन विधिमंडळातून आज बाहेर पडतोय.